नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. प्रत्येक व्यक्ती जो नोटरी करायला ऑफिसमध्ये येतो त्याचा एक नेहमीचा प्रश्न असतो की मॅडम, मी हे जे डॉक्युमेंटेशन बनवत आहे, तुमच्या समक्ष ज्या सह्या करत आहे, उद्या समजा सो अँड सो व्यक्तीने हे माझे पैसे परत केले नाहीत तर मी कोर्टात जाऊ शकतो का हे डॉक्युमेंटेशन घेऊन? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला एका उदाहरणातनं अगदी सहजरित्या तुम्हाला स्पष्ट करते. मी नेहमी असं म्हणते की ट्रान्झॅक्शन लाखांची आहेत. ट्रान्झॅक्शन 5 लाखाचं 2 लाखाचं आहे, परंतु 3,000 रुपये 5,000 रुपये एवढे खर्च करून देखील सुद्धा जर तुम्ही एक डॉक्युमेंटेशन बनवू शकत नसाल तर त्या लाखो रुपयांना काहीही अर्थ नाही. आपण उदाहरणाने समजून घेऊया. आता सीता आणि गीता ह्या दोघी समजा माझ्याकडे आल्या आणि सीताने गीताला 6 लाख रुपये दिले. तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला ड्राफ्ट बनवून द्या. मी त्यांना ड्राफ्ट बनवून दिला. त्या दोघींनी समक्ष सह्या केल्या. हे मान्य केलं की सीताने बाबा मला गीताला 6 लाख रुपये दिलेले आहेत आणि ते पुढच्या 6 महिन्याच्या आत इंटरेस्ट सकट गीता मला परत करणार आहे. बरोबर. आता हे उपस्थित असलेल्या सीता, गीता आणि माझ्यामध्ये एक लीगल डॉक्युमेंटेशन बनलं. मी शिक्के मारले, नोटरीचा शिक्का मारला, स्टिकर लावला, सगळं काही झालं. रजिस्टर नंबरमध्ये रजिस्टर एंट्री देखील केली. दोघांचं आधार कार्ड, पॅन कार्ड सकट त्यांच्या सह्या आणि अंगठे देखील घेतले गेले. आता हा एक प्रश्न मी मध्ये तुम्हालाच लिंक थोडीशी बाजूला करते आणि सांगते की लोक हाही प्रश्न विचारतात की मॅडम आम्ही सह्या करतोय तर अंगठे कशाला देऊ? बघा, एक परंपरा आहे. प्रत्येक प्रोफेशनची अशी एक परंपरा आहे. सही ही खोटी सुद्धा करता येते, हो की नाही? परंतु आपला हा जो अंगठा आहे ना, हा आपला एकट्याचाच राहतो. कोणा दुसऱ्याचा सिमिलर अंगठा आपल्या अंगठ्याबरोबर मॅच अजिबात होऊ शकत नाही. म्हणूनच सह्यांच्या बरोबर अंगठा घेतला जातो आणि ही परंपरा आहे नोटरीची. त्यामुळे आम्ही जे लॉयर्स आहेत ते परंपरावादी किंवा परंपरेने जे नियमावली पाळता येते ती आम्ही पाळतो. हे एक ॲडिशनल माहिती तुम्हाला दिली, कारण प्रत्येकजण म्हणतो की अरे सही तो किया, अंगूठे की क्या जरूरत? तर ह्याचं उत्तर देखील मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता आपण येऊया गीतावर. गीताने समजा ते पैसे परत केले नाहीत तर सीता पूर्णपणे एलिजिबल आहे कोर्टामध्ये केस दाखल करायला, कारण 2 साक्षीदार देखील आम्ही बोलवले. 2 साक्षीदारांच्या समक्ष देखील हे सगळं डॉक्युमेंटेशन बनलं गेलं. आता कोर्टामध्ये हे जे डॉक्युमेंटेशन आहे ते ग्राह्य धरलं जातं. कसं? तर बाबा साक्षीदार आहेत, नोटरी ॲडव्होकेटच्या समोर हे डॉक्युमेंटेशन बनलेलं आहे, प्लस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे मी नेहमी म्हणते की कॅश कधीही देऊ नका. कॅश दिल्यानंतर ती हवेत उडते. कॅशचं कसलंही ट्रान्झॅक्शन ID किंवा काही फोटोज वगैरे काही नसतात. म्हणून मी नेहमी सांगते की भारत पे, जीपे ही आज जी आपल्या समाजामध्ये आपण जी ट्रान्झॅक्शनला वापरणारी जी ॲप्स आहेत त्याच्यावरून पैसे पाठवा किंवा RTGS, चेक असे ठेवा की जेणेकरून डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून आपण कोर्टामध्ये त्याचा पुरावा देऊ शकतो. त्यामुळे प्रश्न असा होता की नोटरी केलेलं जे डॉक्युमेंटेशन आहे त्याचा उपयोग उद्या कोर्टात मला लढण्याकरता होऊ शकतो का? तर ह्याचं उत्तर आहे हो, परंतु चांगल्या पद्धतीने समजण्याकरता हे उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 10 लाख असोत, 5 लाख असोत, अगदी 1 लाख रुपये असोत, अगदी 50,000 असोत, परंतु त्याच्याकरता कमीत कमी 2-3 हजार रुपये खर्च करून नोटरी ॲडव्होकेटकडनं एक डॉक्युमेंटेशन बनवून घ्या. लक्षात ठेवा.